मराठवाड्यात पावसानं दांडी मारले आणि तुम्हाला प्रश्न पडला आहे पुढच्या काही दिवसात पाऊस येणार का? कुठे येणार आणि किती? चला आजच्या हवामान खात्याच्या अपडेटप्रमाणे बघूया. जुलैच्या सुरुवातीला मराठवाड्यात चांगला जोरदार पाऊस झाला होता, पण गेल्या आठवड्याभरापासून पावसानं पूर्ण विश्रांती घेतली. बहुतांश कोरडा वातावरण आणि उकाडा छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात येलो अलर्ट ह्याच्यामध्ये दाखवलं आहे आणि म्हणजे मध्ये ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, बीडमध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि तुरळक हलक्या सरी अपेक्षित आहेत. उद्या लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीडमध्ये हलका पाऊस पडू शकतो आणि परवा लातूर, परभणी, नांदेड, हिंगोलीमध्ये पुन्हा हलक्या सरीची शक्यता आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेही मुसळधार आणि दमदार पावसाचा अंदाज नाही आहे. त्यामुळे जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही, पण एक आहे, पाऊस ह्यावेळेस थोडा कमीच राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या मते पुढचे 5 ते 7 दिवस मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदच राहणार आहे. मात्र 20 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. म्हणजेच पावसाची खरी ओढपीड 20 तारखेच्या नंतरच संपण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या तरी घाई करू नका. हवामानाचा अंदाज बघूनच पुढचं नियोजन करा. शेती नियोजनासाठी मेघदूत ॲप नक्की वापरा, जिथे रोजचा अपडेट मिळतो. अजूनही काही अपडेट आला की लगेच व्हिडिओ घेऊन येतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या